नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी कट्टा या यूट्यूब चॅनलवरती. महाराष्ट्र सरकारद्वारे देण्यात येणाऱ्या गाय गोठा प्रकल्प ही योजना सुरू झाली आहे. या प्रकल्पासाठी यामध्ये तुम्हाला 2 लाख अनुदान मिळणार आहे. यामध्ये कोण पात्र आहे, अर्ज कोठे भरायचा, अर्ज कसा भरायचा हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिकणार आहोत. तर व्हिडिओ कोठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, 2026साठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेमधून तुम्हाला सरकारकडून 2 लाखपर्यंत अनुदान मिळणार आहे आणि काही शेतकऱ्यांना 100% अनुदानसुद्धा मिळणार आहे. अर्ज कोठे करायचा, यासाठी कोणकोण पात्र असणार आहे, कागदपत्रे कोणती लागणार आहेत, हे सर्व या व्हिडिओमध्ये दिलेले आहे. तर मित्रांनो, ही योजना पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद, पंचायत समिती यांच्यामार्फत ही योजना राबवली जाते. यामध्ये तुम्हाला गाय म्हैससाठी पक्के गोठे बांधण्यासाठी आर्थिक मदत मिळते. तसेच ग्रामीण भागातील दूध व्यवसाय वाढवणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे व ही योजना नवीन शेतकरी तसेच जुन्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा उपयुक्त असणार आहे. आता यामध्ये सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे अनुदान किती मिळते हा आहे. तर मित्रांनो, या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला तुमच्या गोट्याच्या क्षमतेनुसार अनुदान मिळते. यामध्ये 2 ते 4 जनावरांसाठी 60,000 ते 1 लाखपर्यंत अनुदान मिळते. 5 ते 10 जनावरांसाठी 1.5 लाख रुपये अनुदान मिळते व मोठ्या गोट्यासाठी म्हणजे ज्यामध्ये 10पेक्षा जास्त जनावरे असतील त्यासाठी 2 लाख रुपयेपर्यंत तुम्हाला सरकारकडून अनुदान भेटते. तर यासाठीची जी पात्रता तसेच यासाठी कोण अर्ज करू शकते ते बघूयात. यामध्ये सर्वप्रथम अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. त्यानंतर तो शेतकरी किंवा दूध उत्पादक असावा. स्वतःची किंवा भाड्याची जमीन असणे अनिवार्य आहे. तसेच गाय म्हैस पालन करणारा असावा व सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याचे बँक खाते हे आधार कार्डसोबत लिंक असणे गरजेचे आहे. पात्रता झाल्यानंतर आता कागदपत्र पाहूया. यामध्ये अर्जदाराचे आधार कार्ड, ज्या जागेवर गोठा करणार आहात त्या जागेचा 7/12 किंवा 8 उतारा. जर तुम्ही कॅटेगरीमध्ये येत असाल तर जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, अर्जदाराचे बँक पासबुक, पशुवैद्यकीय प्रमाणपत्र, त्यानंतर गोठ्याचे अंदाजपत्रक किंवा नकाशा व अर्जदाराचे फोटो हे सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. तर यानंतर पैसे कधी मिळतील हे पाहूयात. तुमचा गोठा पूर्ण झाल्यानंतर त्याचं बिल व फोटो सादर करायचा आहे. सादर केल्यानंतर 15 ते 45 दिवसात हे अनुदान तुमच्या थेट खात्यात जमा होईल. तर आता बघूया आपले बँक पासबुक कसे असावे. आपले बँक अकाउंट हे आपल्या आधार कार्डसोबत लिंक असणे गरजेचे आहे. त्यानंतर आपले खाते DBT ॲक्टिव्ह असणे आवश्यक आहे. यामध्ये एका अर्जदाराला एकदाच लाभ मिळतो. या योजनेमध्ये सर्वात जास्त कोणाला प्राधान्य मिळते हे पाहूयात. यामध्ये अल्पभूधारक शेतकरी, SC/ST, महिला शेतकरी, दिव्यांग लाभार्थी तसेच दूध व्यवस्थापक करणारे यांना सर्वात जास्त प्राधान्य दिले जाते. जर तुम्ही यामधील कोणते अर्जदार असाल तर नक्कीच अर्ज करू शकता. आता या अर्जात आपल्याला घ्यावयाची काळजी, कारण त्यामुळे आपला अर्ज नाकारला जाऊ शकतो. यामध्ये जर आपली कागदपत्रे अपूर्ण असतील, जनावरे नसतील, मंजुरीपूर्वी गोठा बांधला असेल व सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपले बँक खाते DBT ॲक्टिव्ह नसेल, या सर्व कारणांमुळे आपला अर्ज नाकारला जाऊ शकतो. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वीच आपली सर्व कागदपत्रे व्यवस्थित आहेत का नाही ते चेक करूनच अर्ज भरावा. आता यावर्षी 2026साठी सध्या काही जिल्ह्यांमध्येच अर्ज सुरू आहेत. ही योजना राज्यस्तरीय योजना असल्यामुळे टप्प्याटप्प्याने सर्व जिल्ह्यांमध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होईल. यामध्ये तुम्ही तुमचा जिल्हा आहे का ते चेक करायचं आहे. आता हा अर्ज तुम्हाला कोठे करायचा आहे. हा अर्ज तुम्ही पंचायत समितीमध्ये, पशुसंवर्धन विभाग यामध्ये तसेच जिल्हा परिषद या ठिकाणी हा अर्ज करायचा आहे. काही जिल्ह्यामध्ये हा अर्ज ऑनलाईन पोर्टलवर देखील सुरू आहे. हा अर्ज चालू आहे की नाही ते आपल्याला तालुका स्तरावर चौकशी करणे आवश्यक आहे. तर ही योजना आपण स्वतःच्या जागेवर तसेच भाड्याच्या जागेवर सुद्धा करू शकतो. जर भाड्याची जागा असेल तर किमान 7 ते 10 वर्षाचा करार हा असणे गरजेचे आहे.
या योजनेत महिलांना खास फायदा आहे, त्यामुळे महिलासुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात. गोठा पूर्ण झाल्यानंतर तुमच्या गोठ्याची तपासणी होते. यामध्ये पशुवैद्यकीय अधिकार तसेच विस्तार अधिकारी तपासणीसाठी येतात. यामध्ये तुमचे फोटो, मोजमाप तसेच बिलची तपासणी करतात. ही सर्व प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या खात्यात 15 ते 45 दिवसात रक्कम जमा होण्यास सुरुवात होते. तर असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ सर्व शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच शेअर करा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.